हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। फेब्रुवारी 2024 मध्ये 2 राजयोग जुळून आलेले आहेत आणि या 2 राजयोगांचा फायदा 6 राशींना होणार आहे। आता या 6 राशी कोणत्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे संक्रमण होत असते। अशातच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी बुध मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे। सूर्य आणि बुध एकाच राशीत आल्यामुळे बुधादित्य राजयोग तयार होत आहे। मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध मकर राशीत प्रवेश करेल आणि बुधाचे मकर राशीतील संक्रमण काही राशींसाठी फायदेशीर सुद्धा ठरणार आहे। फेब्रुवारी मध्ये या राशींची आर्थिक स्थिती सुधारेल। तर जाणून घेऊयात कोणत्या राशींना फायदा होणार आहे। तर पहा, पहिली रास आहे मेष राशी। बुधादित्य राजयोगामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये यश सक्सेस तुम्हाला मिळणार आहे। नोकरीच्या नव्या संधी तुमच्या करिअर मध्ये निर्माण होतील। करिअर मध्ये तुमची प्रगती होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल आणि कुटुंबाकडून सुद्धा तुम्हाला योग्य ते सहकार्य मिळेल। यानंतर दुसरी राशी आहे ती म्हणजे मिथुन राशी। आर्थिक स्थितीमध्ये तुमच्या वाढ होईल आणि व्यावसायिक लोकांची प्रतिष्ठा वाढेल। व्यावसायिक संबंधही तुमचे घट्ट होतील आणि गुंतवणुकीतून म्हणजे इन्व्हेस्टमेंट मधून सुद्धा तुम्हाला फायदा होईल। करिअरच्या प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती राहील आणि कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा तुम्ही नक्कीच प्लॅन कराल। यानंतर पुढची राशी म्हणजे तिसरी राशी आहे सिंह राशी। सिंह राशीच्या लोकांना फेब्रुवारी महिन्यामध्ये भरभरून यश मिळेल। व्यावसायिक काम करणाऱ्यांना यश मिळेल आणि या काळात अधिक परिश्रम तुम्हाला करावे लागतील, म्हणजे जास्त तुम्हाला कष्ट हे घ्यावे लागतील आणि कुटुंबासह तीर्थयात्रेला तुम्ही जाऊ शकता आणि कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रम सुद्धा तुमच्या घडून येतील। यानंतर पुढची चौथी रास आहे ती म्हणजे कन्या राशी। तर अडकलेला पैसा तुम्हाला मिळेल। रखडलेली तुमची कामं सर्व मार्गी लागतील। नोकरीसाठी इंटरव्ह्यूला तुम्हाला जावं लागेल आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर तुमचा इतरांवरती प्रभाव पाडू शकाल। सरकारी कामे तुमची पूर्ण होतील आणि पैसे कमावण्याची चांगली संधी सुद्धा तुम्हाला मिळेल। यानंतर पुढची पाचवी रास आहे ती म्हणजे तुळ राशी। पैसे कमवण्यासाठी कठोर परिश्रम तुम्हाला करावे लागतील। व्यवसायात चांगली वाढ झाल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि सुखसुविधांमध्ये तुमच्या वाढ होईल। कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे तुम्ही अगदी पार पाडू शकाल। यानंतर पुढची 6वी रास आहे ती म्हणजे कुंभ राशी। तर तुम्हाला व्यवसायामध्ये चांगला नफा मिळेल। नवीन व्यवसाय सुरू करण्याचे तुम्हाला चांगली संधी आहे। प्रयत्नांना तुमच्या यश मिळेल आणि या काळात अधिक पैसे तुम्ही कमवाल आणि कर्जातून तुमची लवकरच सुटका होईल। तर अशा या 6 राशी कोणत्या आहेत याची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। तुमची रास कोणती आहे हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल आणि युजफुल वाटला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।